क्वेश्चन फर्स्ट मतलब सेकंड x square plus y square plus 2x minus 4y minus 4 equal to 0 equation of the circle. This is the equation of the circle. हे सर्कलचं इक्वेशन आहे. तर ह्या सर्कलच्या इक्वेशन वरून आपल्याला पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ द सर्कल लिहायचे आहे और पॅरामेट्रिक रिप्रेझेंटेशन ऑफ द सर्कल. Solution x square plus y square plus 2x minus 4y minus 4 equal to 0 is equation of the circle. X square plus 2x हे आपण एका बाजूला कंसात घेऊ प्लस y square minus 4y y square minus 4y y चे जे टर्म्स आहेत ते आपण एका ब्रॅकेट मध्ये लिहू आणि रिमेनिंग टर्म -4 इक्वल टू 0. नाउ x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इथे आपण 1 ऍड केले. मग LHS ला 1 ऍड केलं तर आपल्याला RHS ला सुद्धा 1 ऍड करावं लागेल आणि ही -4 आपण RHS ला घेऊ प्लस y स्क्वेअर मायनस 4y प्लस 4 इक्वल टू 4 हे 4 आपण केले माइनस इथे प्लस केले 4 प्लस 1 प्लस 4 इथे आपण 1 ऍड केले इथे 4 ऍड केले 4 प्लस 1 प्लस 4 4 प्लस 1 5 5 प्लस 4 9 x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 नाउ दिस इज स्क्वेअर ऑफ x प्लस 1 स्क्वेअर. तर हा कशाचा वर्ग आहे x प्लस 1 याचा स्क्वेअर आहे. जर इथे आपण a plus b हा एक्सपेंशन फॉर्म्युला वापरला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 2 into a into b 2 into x into 1 2x b स्क्वेअर means 1 स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इक्वल टू x प्लस 1 स्क्वेअर. आता हा कशाचा वर्ग आहे हा कशाचा स्क्वेअर आहे तर y square minus 4y plus 4 is y minus 2 square याचा हा वर्ग आहे. इथे कोणता फॉर्म्युला आहे हा a minus b square a square minus 2ab plus b square हा फॉर्म्युला आहे. Here a is y a equal to y and b equal to 2. So y square a square means y square minus 2ab 2 into a into b 2 into 2 4 4 into y 4y and b square means 2 square that is 2 square is 4. तर या म्हणून आपण इथे 4 ऍड केले इथे 1 ऍड केले. मग LHS ला डाव्या बाजूला जर आपण 1 आणि 4 मिसळले तर याचा अर्थ आपल्याला उजव्या बाजूला पण ते मिसळायला पाहिजे ऍड करायला पाहिजे म्हणून इथे आपण 4 आणि 1 आणि 4 ऍड केलेले आणि ही टर्म आपण RHS ला घेतलेली आहे. तर ह्याच्यात आपण इथे काय लिहिणार आहोत x प्लस 1 स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 मीन्स व्हॉट x प्लस 1 स्क्वेअर याचा स्क्वेअर हा आहे प्लस y मायनस 2 स्क्वेअर इक्वल टू 9. तर हे इक्वेशन आणि आपल्याला ह्या इक्वेशनचं कंपेअर करायचं x मायनस h स्क्वेअर प्लस y मायनस k स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर हे सुद्धा सर्कलचं इक्वेशन आहे. ह्यावरून आपल्याला इथे काय काय फाइंड आउट होणार आहे h आणि k फाइंड आउट होणार आहे आणि r फाइंड आउट करायचं. तर इथे बघा इथे 1 आहे आणि इथे -h इक्वल टू 1 therefore h इक्वल टू -1 and k इक्वल टू और -k इक्वल टू -2 therefore k इक्वल टू 2 and r square is here 9 therefore r इक्वल टू 3 3 स्क्वेअर इज 9 3 चा वर्ग बरोबर 9 r वर्ग बरोबर 9 म्हणून r therefore parametric equation or parametric representation of the circle. Now here x equal to h plus r
cos theta and y equal to k plus r sin theta. तर हे फॉर्म्युला सारखं आपल्याला इथे वापरायचं. तर आता आपण h आणि k ची आणि r ची व्हॅल्यू काढलेली आहे. h equal to -1, k equal to 2 and r equal to 3. आता ह्या व्हॅल्यू आपल्याला ह्या इक्वेशन्स मध्ये ठेवायचे. Therefore x equal to -1 plus r is 3 cos theta and y equal to 2 plus 3 sin theta. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ द सर्कल किंवा पॅरामेट्रिक रिप्रेझेंटेशन ऑफ द सर्कल. आन्सर parametric equation of the circle x equal to -1 plus 3 cos theta and y equal to 2 plus 3 sin theta. Write parametric equation of the circle and equation x minus 3 square plus y plus 4 square equal to 25. Equation of the circle is x minus 3 square plus y plus 4 square equal to 25. Now compare this equation with equation x minus h square plus y minus k square equal to r square. हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपल्याला. लिहून आपल्याला h आणि k च्या व्हॅल्यू मिळणार आहे. Therefore by comparing ह्या दोन्ही इक्वेशनची तुलना करून h minus h equal to -3. Therefore h equal to 3. k equal to 4. Therefore k equal to -4. r square equal to 25. Now taking square root both side. r equal to 5. 5 square is 25. Square root of 25 is 5. 5 चा वर्ग 25 आहे. वर्गमुळात 25 बरोबर 5. आता इथे आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे. h equal to 3, k equal to -4 and r equal to 5. Therefore parametric representation or parametric equation of the circle. इथे परत फॉर्म्युला वापरायचा आहे. x equal to h plus r cos theta and y equal to k plus r sin theta. हे दोन्ही फॉर्म्युले आहेत. याच्यामध्ये h ची व्हॅल्यू ठेवायची, r ची, ते k ची आणि r ची व्हॅल्यू ठेवायची. Therefore x equal to 3 plus r is 5 cos theta and y equal to -4 plus 5 sin theta. आन्सर काय आहे, तर x बरोबर आहे 3 अधिक 5 cos थीटा आणि y बरोबर आहे -4 अधिक 5 sin थीटा. x equal to 3 plus 5 cos theta and y equal to -4 plus 5 sin theta. तर याप्रमाणे आपल्याला रिप्रेझेंटेशन लिहायचे पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ द सर्कल और पॅरामेट्रिक रिप्रेझेंटेशन ऑफ द सर्कल. त्यासाठी हे दोन फॉर्म्युले वापरायचे. त्यामुळे आपल्याला h आणि k आणि r ची व्हॅल्यू पाहिजे. त्यासाठी आपण ते काय केलं, या दोन्ही इक्वेशनची आधी तुलना केली, कंपेअर केलं. त्यावरून आपण h ची व्हॅल्यू काढली, k ची व्हॅल्यू काढली आणि r ची व्हॅल्यू काढली आणि ती ह्या फॉर्म्युल्यात आपण सबस्टिट्यूट केली, पुट केली, ठेवली आणि त्यावरून आपण हे पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ द सर्कल काढली. नाउ पॅरामेट्रिक रिप्रेझेंटेशन ऑफ द सर्कल.